तर नमस्कार गाईज, मी यश पाटील घेऊन आलो आहे परत एकदा तुमच्यासाठी हा नवीन ब्लॉग आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. हॅपी न्यू ईयर. टुडे वी गाइज आर गोइंग समवेयर. किधर जाते हैं वो अभी मैं आपको रास्ते में बताता हूँ. फिलहाल के लिए मेरे साथ कौन कौन है, कौन कौन आहे ते मी तुम्हाला दाखवतो. ठीक है. तो हियर वी हैव विकी पाटिल एंड राहुल ठाकुर. क्या बात है. एंड मैं हूँ एक्सेस पे, भाई लोग हैं ॲक्टिवा पे और हम हैं अभी पेट्रोल पंप पे भाजीवाडा. आमच्यासोबत अजून एक स्पेशल गेस्ट आहे, त्यांची मी एंट्री जी आहे तो तुम्हाला नंतर दाखवेल रस्त्यामध्ये. ठीक आहे. तोपर्यंत मी थोडेफार BTS वगैरे शॉर्ट्स काढणार आहे, त्याच्यासाठी हा ब्लॉग आहे. आणि तुम्हाला जर प्रॉपर ट्रॅव्हल ब्लॉग बघायचा असेल तर तुम्ही 07 लिंकवर जाऊ शकता. तिथे आय बटन आहे, तिथे क्लिक करा आणि तुम्हाला माहिती पडेल. ठीक आहे. ब्लॉग तुम्ही बघा तिकडे. तोपर्यंत आता बघूया रस्त्यामध्ये आपण काय काय बघतोरी करतो ते. ठीक आहे. आणि कसा हा आजचा पहिला दिवस वर्षाचा जातो. चला मग बघू आता आपण पुढे काय. तर मित्रांनो, काफी बहुतेक 40-50 किलोमीटर ड्राईव्ह केल्यानंतर मी वासिंच्या पुढे पोचलो. आय गेस 40-45 किलोमीटर्स ड्राईव्ह करून मी इकडे पोचलो आहे. माझ्या पाठी तुम्ही बघू शकतात मॅकडॉनल्ड, स्टारबक्स आणि शुभसागर आहे. तर जरा आपण फ्रेशन अप होऊन घेऊया आणि नाश्ता करूया काय आपल्याला मिळते ते, आणि बघूया पुढचा प्रवास काय होणार आहे ते. ठीक आहे. सोबत इकडे विकी पाटिल. कैसा लग रहा है इतने टाइम के बाद ड्राइव? बहुत मस्त लग रहा है, मज़ा आ गया. क्या कहना चाहोगे राहुल भाई, कसं वाटतंय? ऑल गुड भाई. ऑल गुड, ऑल गुड. ऑर्डर चलिए देखते जाते हैं अंदर. जाऊया आतमध्ये आपण मॅकडॉनल्ड्समध्ये आणि देऊया ऑर्डर. बघताच बघता इकडे 1146चा फटका बसला. 46 मी बरोबर बोलतो की नाही माहिती नाही, बट 1146.65 याचा हा फटका बसलेला आहे. आणि आपण ऑर्डर काय केलेलं आहे तर बघा तुम्ही. मॅक चिकनचा मी मॅक स्पायसी चिकनचा मॅक क्रिस्पी चिकनचा मी मील ऑर्डर केला आहे, ज्याच्यामध्ये पेरी पेरी आहे, कॉफी आहे. कारण की थोडीफार थंडी आहे तर आपण विचार केला की कॉफी पिऊया. तर चलो बघू कसं काय ऑर्डर येते ते आणि पुढची आपली ट्रिप कशी होते ते. हे बघा, हे इकडचं मॅकडॉनल्ड्स आहे. राईट. आपल्या इकडे कॅमेरा आहे. राहुलभाई बघतायत आज काय ट्रेड उचलायचं आहे. तर भावा आज काय घ्यायचं आपल्याला? देखते भाई. बघू आता, मार्केट ओपन होईल तेव्हा कळेल की काय घ्यायचं आहे काय नाही. सध्या तर आपण आता एवढ्या लॉसमध्ये आहे. अरे सेम है रे, तेरा और मेरा. तेरा ही है. अच्छा हाँ, ये मेरा. अरे मेरा ही तो फ़ोन है भाई. तो भाई अपन फ़िलहाल अभी इतने लॉस में है, बट कोई नहीं, कुछ ना कुछ जुगाड़ करके अपन उठा लेंगे आज. हाँ. ये स्टारलाइट पावर सिस्टम क्या है? ये सोलर है ना ये कुछ तो शायद. सोलर का सोलर का ही सोलर है ना. सोलर की चीज़ उठा ही नहीं. और भाई सोलर की चीज़ें उठाने के अपने को इंटीग्रेट एसेंशियल है, वो भी उसका ही है कुछ तो शॉर्ट भाई. हाँ, ये सब मैंने शॉर्ट लिस्ट करके रखा है कि लॉन्ग टर्म के लिए उठाने के. वो 50-60 हज़ार आएगा तभी डाल देंगे भाई अपन सब. ये सब 3-3 रुपये के शेअर्स है भाई. तू भी उसमें वॉच लिस्ट में डाल. गाइज मी रिसर्च केला आहे म्हणून तुम्हाला सांगतोय, काय पण उचलू नका, नाही तर मग तुम्ही माझ्यावर बिल फाडाल. ठीक आहे. आय डोंट प्रमोट दिस ऑल, बट फक्त सेफ्टी साईडसाठी ठेवलं. ठीक आहे. इकडे ऑर्डर आलेलं आहे आपलं हॉट कॉफी. प्राईस इथे टाकलेले आहेत. पेरी पेरी फ्राईज इकडे होत आहेत आपले तयार. त्याहीसोबत आपली इकडे कोल्ड कॉफ़ी आणि मॅक चिकन बर्गर आलेलं आहे. क्या बात है. खाते हैं और एन्जॉय करते हैं और क्या ही मैं बोलूँ. तर चला मित्रांनो, आपण रेडी झालो इकडे आपण राईट, आणि आपण निघतोय आता आपल्या पुढच्या प्रवासासाठी. कुठे जातोय मी थेट विचार असं करतो की तुम्हाला मी ती जागाच दाखवू. तुम्हाला मला तुम्ही प्रसन्न होऊन जाल. ठीक आहे. आता फटाफट जे आहे टाईम वेस्ट न करता आपण निघूया पुढे आणि गोष्ट एक्सप्लोर करूया. लेट्स गो. तर गाईस खूप मोठा लफडा झाला आहे. ज्या चेकपॉईंटला आपल्याला पोचायचं होतं, म्हणजे जी डेस्टिनेशन होती तिकडे मी तर पोचलो, पण राहुल आणि माझा भाऊ विक्की अजून पोचलेले नाही आहे. आणि त्याही सोबत आपले चीफ गेस्ट आहे आजचे, तेही पोचले नाहीत. ते पण आलेत बट रस्ता नाही सापडला त्यांना. आणि आता बघू कधी येतात ते. मी त्यांचा वेट करतो. एकदा ते आले की मी तुम्हाला दाखवेल की मी नेमकं कुठे आलो आहे. राईट. आणि त्याही सोबत तुम्ही 07 लिंकर्सवर जाऊन पण बघू शकतात. तिथे पण मी व्हिडिओ टाकला आहे ट्रॅव्हल ब्लॉगचा. बघू शकतात की मी कुठे गेलो आहे. राईट. आणि तसंही तुम्हाला मी सांगेलच, असं काय नाही. फक्त आता त्यांना येऊ द्या, मग बघूया. ठीक आहे. तोपर्यंत स्कूटी इथे पार्क केली आहे.
आणि माझ्या पाठी मस्त सुंदरसा हा डोंगर आणि घाट एक आहे जो अलंगड आणि अजून कुठेतरी फोर्टला जातो. त्यांचा वेट करूया, पोचलेत ते लोक. ठीक आहे, आणि आपण बघूया काय त्यांची जर्नी आहे, काय स्टोरी आहे, कुठे कुठे भटकले ते. ठीक आहे, आणि तुम्हाला दाखवतो मी की आपण कुठे आलो आहे. तर मित्रांनो, आता टाईम आला आहे तुम्हाला ती लोकेशन दाखवण्यासाठी जिकडे मी आलेलो आहे. आज 1 तारीख आहे जानेवारी 2025 अँड मी जिथे आलो आहे ती लोकेशन खूप अमेझिंग आहे. तुम्हाला खूप छान वाटणार आहे. कधी विचार केला नव्हता की 2025ची सुरुवात जी आहे ती या लोकेशनने होणार. आणि जर ही लोकेशन मी चूज केली आहे तर तुम्ही खूप काय अजून विचार करू शकतात की काय काय लोकेशन्स येणार आहे येणाऱ्या टायमामध्ये, राईट. आणि मी कुठे कुठे जाणार आहे आणि काय काय आपले स्पॉट्स होणार आहे. तर हा असा स्पॉट आहे, एक हिडन जेम आहे. ठीक आहे, मी आता सध्या आलो आहे इगतपुरीला. इगतपुरीचा हा हिडन जेम आहे. मोस्ट ऑफ द लोकांना माहिती आहे, बट हा टच करत नाही कारण की हा आउटस्कट्समध्ये येतो. तर हा स्पॉट आहे नन अनदर दॅन बावली डॅम, जिकडे तुम्हाला माझ्या पाठी माउंटन्स आणि हा जो डॅमचा व्ह्यू आहे, डॅम आहे अक्षरशः, हा लेक आहे मोठाचा मोठा, त्या साईडला डॅम आहे, ते तुम्हाला बघायला मिळतं. त्याही सोबत वॉटरफॉल पण आहे. आपण तिकडेही जाऊया, तेही मी तुम्हाला दाखवेल थोड्या वेळात. आत्ता वेळ आली आहे या पाण्यामध्ये जायची आणि थोडी धमाल मस्ती करूया आपण, थोडे आराम करूया, निवांत बसूया पाण्यामध्ये. नेचरचा जे आहे ते आपण थोडा आनंद उठवू, काय बोलतात त्याला, आनंद घेऊया. आणि तुम्हाला अजून 1-2 स्पॉट बघू आपल्याला कवर करता आले तर करेल, नाहीतर आपण त्यासोबतच घरी जाणार आहे, राईट. खूप मजा येते, खूप आय गेस एका वर्षानंतर मी या जागी आलो आहे. 2020पासून मी या जागेवर येतो आणि अमेझिंग लोकेशन आहे. जेव्हा पण येतो खूप मजा येते, शांतता आहे, आजूबाजू कोणीच नाही आहे, गाव आहे एक तर हे. आणि हा एक बायपास रोड आहे जिथे कोण जास्त येत नाही, पण मी आलेलो आहे आज इकडे आणि तुम्हाला दाखवलेलं आहे. यार इट्स अमेझिंग मॅन, अमेझिंग, राईट. मी जेवढं बोलू तेवढं कमी आहे या लोकेशनबद्दल. फटाफट पाण्यामध्ये जाऊया, थोडे व्हिडिओज फोटोज काढूया आणि बघूया काय धमाल मस्ती होते ते पुढे. लेट्स गो, चलिए. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ इथपर्यंत आवडली असेल. आय नो मी खूप कमी गोष्ट तुम्हाला दाखवले, बट जर तुम्हाला जास्त फुटेज बघायचं असेल तर तुम्ही 07 थिंकर्समध्ये जाऊन बघू शकतात. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तुम्ही तिथे जाऊन व्हिडिओ बघू शकतात. त्याही सोबत खूप हेक्टिक दिवस होता बाबा, म्हणजे काय ड्राईव्ह केलं आहे. येताना तर एवढी ट्रॅफिक लागली काय काही जागी विचारू नका. त्याही सोबत आपला दिवस कंप्लीट झालेला आहे आणि ती जागा ना एकदम, काय बोलू मी तुम्हाला, माझ्याकडे ना शब्द नाही आहे बोलायला की ती जागा किती अमेझिंग आहे, राईट. असेच अजून नवीन नवीन गोष्ट आपण लोकेट करणार आहे यावर्षी. आपला हाच मोटो आहे. त्याही सोबत आपण लवकरच एक फूड व्लॉग पण घेऊन येऊया, ठीक आहे. आणि काही गोष्टी म्हणजे मला ना, मी जेव्हा व्हिडिओज बनवत होतो खूप डिफिकल्ट होत होतं, कारण की मी 07 थिंकर्ससाठी पण मी शूट करतोय, ॲट द सेम टाईम मी पाटील व्लॉगसाठी पण शूट करतोय. तर ते थोडं ट्रान्झिशन करताना मला थोडं डिफिकल्ट जातं आहे. आता कसं थोडं आपण नवीन ह्याच्यामध्ये घुसलो आहे की आपण ॲट अ टाईम 2 चॅनल मेंटेन करतोय, तर थोडंसं जे आहे ते मला प्रॉब्लेम येणार आहेत. बट काय नाही, आपण ओव्हर द पिरियड गोष्ट ओव्हरलॅप आपण करू आणि पुढे जाऊ, ठीक आहे. ट्रायल बेसिस होता आणि आय होप सो चांगल्यापैकी मी गोष्टी केली आहेत, ठीक आहे. आणि आय होप की तुम्हाला थोडीफार ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. जर नाही वाटली असेल तर नक्की तुम्ही 07 थिंकर्समध्ये जाऊन ती व्हिडिओ बघू शकतात. डिटेल्ड व्हिडिओ अबाउट द लोकेशन, अबाउट माय राईड तिकडे मी दिलेली आहे, ठीक आहे. त्याही सोबत आता हा तुम्ही माझा अवतार बघत असाल, ठीक आहे. खूप टायमापासून विचार करत होतो की बाबा अवतार आपल्याला चेंज करायचा आणि फायनली या व्लॉगनंतर जो नेक्स्ट व्लॉग येणार आहे आपल्याला पूर्ण माझं लुक जे आहे ते आपण चेंज करणार आहे. आणि त्याही सोबत तुम्हाला मी माझं एक छोटंसं होम टूर पण देणार आहे. तर ही आपली नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे आणि त्याच्यासोबत पूर्ण प्लॅनिंग प्लॉटिंग के साथ आपण आहे की नेक्स्ट 30 डेज आपल्याला कसे प्लॅन करायचे, तर तेही बघूया आपण कसं काय करणार आहे ते,
आणि शॉर्ट्स शॉर्ट्स जे मी बनवलेत ते रीच तेवढे भेटत नाही, मला माहिती नाही का, बट फिगर आउट मी करतोच आहे डे अँड आउट. तर मी शॉर्ट्स पण अपडेट तुम्हाला रोज टाकत जाईल, कसं आहे काय नाही, थोडं कॉमेडी वगैरे थोडं बनवण्याचा ट्राय करतो. आता थोडं मी शायरी घेऊन आलो आहे, तर करा सपोर्ट वगैरे, कसं वाटतं बघा आणि सांगा मला, ठीक आहे. जर ही व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कॉमेंट. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंही बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशन येण्यासाठी. आणि त्याही सोबत मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही खुश राहा, लोकांना खुश ठेवा, स्वतःची काळजी घ्या, लोकांचीही काळजी घ्या. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आराम करा यार, मजा करा, ठीक आहे. चलो फिर, टेक केअर, गुड बाय, बाय. मचवूया, बघूया काय करूया आता उद्या, ठीक आहे. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. आणि आपला टॅगलाईन का हो, मी थोडं ते विचार केला की ते 07 थिंकर्सलाच ठेवूया. इथे फक्त आपण एंड करताना एवढंच बोलूया, जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया उद्या.